सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतर पेक्षा जास्त कॉक्रोच आज पुण्यात येतील आणि पुण्याने ते करून दाखवले। जंतर मंतर पेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे। आणि काय हे लोक जेव्हापासून ही मूव्हमेंट सुरू झालेली आहे, काय मागतोय आम्ही फक्त राजीनामा मागतोय। कशासाठी मागतोय? नीटचे 22 लाख स्टुडंट, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट, एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट, असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट आहे ज्यांच्यासोबत असे 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्स आहे ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे आणि तरीही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये, तरीही कोणी राजीनामा द्यायला तयार नाहीये। तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधीपर्यंत असे बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरू आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे। तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे? जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल। आता अजून सहन करणार नाहीत लोक, स्टुडंट्स आत्महत्या करतायत। मी तरी आज इथं उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे? तुम्हाला आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय। शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो। आणि अजून एक, सोनम वांगचुक सर, रँचो सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहे। अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं। आज मी बातमी वाचली, जे जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुव्हमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेलं आहे। मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्याजागी, मला जेलमध्ये टाकण्याजागी किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्याजागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर लीक का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथे यायची गरज पडली नसती। जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सना आज इथं रस्त्यावर बसावं नसतं लागलं। तर तुम्ही काय चालवलेलं या देशात हा तुम्हाला विचार करावा लागेल।